नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वंचितला मतदारांनी नाकारले. पुणे, बीड, धाराशिव आणि परभणी आणि अकोल्यातून कोणाला किती मते? काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत येणार की नाही यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व महाविकास आघाडींच्या नेत्यामध्ये बरीच खलबतं झाली. मात्र अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वंचितने बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे केले. मात्र एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आघाडी घेता आली नाही. वंचितने उमेदवार उभे केलेल्या 5 मतदारसंघातील उमेदवारीच्या पहिल्या 5 फेरीतील मतांची आकडेवारी आपण पाहणार आहोत. यामध्ये अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, परभणीतून पंजाबराव डक वंचितचे उमेदवार आहेत, तर पुण्यातून वसंत मोरे आणि धाराशिवमधून भाऊसाहेब आंदाळकर वंचितचे उमेदवार आहेत. बीडमध्ये अशोक हिंगे हे वंचितचे उमेदवार आहेत. लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांची आकडेवारी समोर येत असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार सध्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडेवारीनुसार 5 मतदारसंघातील उमेदवारांच्या मताची माहिती देण्यात येत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितचे वसंत मोरे यांना केवळ 11,840 मते मिळाली आहेत, तर मुरलीधर मोहोळ हे 1,29,359 मतांनी सर्वात आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र धंगेकर हे 1,05,976 मतांसोबत आहेत. अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी दुपारा 12 वाजेपर्यंत 84,556 मते मिळवली, तर मतदारसंघातून काँग्रेसचे अभय पाटील हे 1,30,000 मतांच्या सह प्रथम क्रमांकावरील आघाडीवर आहेत. येथून भाजपचे अनुप धोत्रे 14,443 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बीडमधून वंचितचे अशोक हिंगे यांना 3,199 मतं मिळाली असून ते 4थ्या क्रमांकावर आहेत. येथून बजरंग सोनवणे हे 66,599 मतांसह प्रथम क्रमांकाच्या आघाडीवर आहेत, तर पंकजा मुंडे ह्या बीडमधून 59,793 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात मुंडे आणि सोनवणे यांच्यात जोरदार लढत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार पंजाबराव डक हे 20,348 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर, तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव 1,01,477 मतांसह प्रथम क्रमांकाची आघाडी घेऊन आहेत. या मतदारसंघात महादेव जानकर 81,352 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आघाडीत आहेत. वंचितचे धाराशिवमधील उमेदवार भाऊसाहेब आंदाळकर यांना 9,141 मते मिळाली, तर ओमराजे निंबाळकर यांनी 1,82,805 मतं घेऊन मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे, तर अर्चना पाटील यांना 1,09,915 मतं मिळालेली आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दुपारा 12 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यामुळे अद्याप तरी वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवल्याचा जास्त परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? वंचित बहुजन आघाडीने निवडणूक स्वतंत्र लढवून पायावर दगड मारून घेतलेला आहे काय? याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.